बैठक बोलावण्यात आली आहे। मात्र वर्ध्यातील भाजपच्या पराभवाची कारण शोधताना भाजपची बैठक वादळी ठरल्याचं समोर आलंय। आर्वीचे आमदार दादाराव केसे यांनी प्रचार न करता घरी बसून राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या पराभवासाठी जबाबदार धरल्यानं बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली। एकमेकांवरती खापर फोडल्यानं आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि या बैठकीमुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। नाही, फक्त त्यांनी हेच सांगितलं का बा ही निवडणूक आपण कसं हारलो का हारलो, सर्वांची आपापली राहते आणि अलग अलग मतं सुद्धा जाणून घेतले। काही पदाधिकारी आक्रमक झाले, केके साहेबांना नाही, केके साहेबांचं एकच मत होतं का बा मला बोलू द्या, पण त्यांना सांगितलं का बा एकेकाने तुम्ही बोला, पण ते म्हणे आम्हाला जनतेसमोर बोलू द्या। आम्हाला असं वाटलं की सर्वांनी अलग अलग बोलावं, निरीक्षकासमोर बोलावं, म्हणून थोडीशी जरा ते गुशात होते, दुसरं काही नाही। मग आखरी ते भारतीय जनता पक्षाचे पाईक आहे, जुने कार्यकर्ते ते आमच्यासोबतच आहे। त्यांचं काय ऑब्जेक्शन आहे मला माहिती नाही। माझ्यासमोर तो दादाराव माझ्याशी एकदम शांतपणे बोलले, त्यांनी त्यांची कागद पण मला दिले, जे काही त्यांच्या सूचना होत्या त्या पण मी घेतल्या आणि मी प्रत्येक कार्यकर्त्याशी वैयक्तिक बोललो। त्यामुळे मी काही खासदार साहेबांना घेऊन बसलो किंवा मी अध्यक्षांना घेऊन बसलो, मी एकटा बसलो आणि 150 कार्यकर्त्यांशी वैयक्तिक बोललो।